कोणाच्या संबंधित काही गणित बघणार आहोत. पेपर 2 असेल किंवा पोलीस भरती असेल. पेपर 2 म्हणजे कुठला? शिक्षक पात्रता परीक्षेमधला, किंवा पोलीस भरतीला काही प्रश्न येत असतील, किंवा त्या ठिकाणी तलाठी एक्झाम्स असतील, तर या सर्व गोष्टींसाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, स्कॉलरशिप परीक्षा असतील, नवोदय परीक्षा असतील, तर यांच्या संदर्भात काही प्रश्न त्रिकोणावरती आपल्याला येत असतात. तर पायथागोरसचं प्रमेय आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. त्याच्याच आधारे अजून एक नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्या नियमावरती आपण प्रश्न घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि जाता जाता जो कुठला प्रश्न दिलेला असेल तर त्याचं कमेंटमध्ये उत्तर द्यायला मात्र विसरायचं नाही आहे. ठीक आहे. तर बघा, आपण या ठिकाणी आता क्वेश्चन घेणार आहोत. यामध्ये क्वेश्चन दिलेला होता जो आपल्याला सोडवायचा होता, तो या ठिकाणी आकृतीत दिलेला होता. मी m+3 9 आणि हे होतं 40. ओके, असाच प्रश्न होता ना? यस, बरोबर आहे. यस. तर यामध्ये m बरोबर काय असं काढायचं होतं. आता m बरोबर काय, नावात जाऊ नका बरं का. m फॉर अल्फाबेट्स म्हणतोय मी. ठीक आहे, नाहीतर m म्हणजे म्हणलं की बऱ्याच जणांना भीती वाटते. तर बघा, या ठिकाणी हा जो अँगल आहे हा 90 अंशाचा आहे. पायथागोरसचा प्रमेय काय सांगत असतो आपल्याला? कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आता या ठिकाणी बघा, तुम्ही हा पाया घेऊ शकता किंवा हा पाया घेऊ शकता, पण कर्ण मात्र हाच राहणार आहे. कर्ण म्हणजे सर्वात मोठी त्रिकोणाची 90 अंशाच्या समोरची बाजू असते. 90 अंशाच्या समोरची बाजू असते. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी कर्ण आहे m+3 चा वर्ग. पाया या ठिकाणी मी 9 घेतो. उंची या ठिकाणी मी 40 घेतो. बघा, कुठलीही घ्या तुम्ही, क्लोजर प्रॉपर्टी आहे. 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600. तुम्ही इकडं घेतला काय आणि इकडं घेतला काय, दोघांची सुद्धा वर्गांची बेरीज केली तरी ती एकच येणार आहे. ओके. तर बघा, आता या ठिकाणी नीट व्यवस्थित पहा. हा प्रश्न मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवायसाठी दिलेला होता. ठीक आहे. तर बघा, m+3 चा वर्ग या ठिकाणी आपण घेणार आहोत. ठीक आहे. m+3 चा वर्ग बरोबर 9चा वर्ग किती आहे? 81. 40चा वर्ग किती आहे? 1600. दोघांची बेरीज केली आपण, 1681 आलं. m+3 ब्रॅकेटचा वर्ग. आता मित्रांनो, आपण वर्ग घालवण्यासाठी काय करतो? सोपं वर्ग घालवण्यासाठी त्याला रेल्वेत घालतो संख्येला. बरोबर, ही रेल्वेत गेली संख्या 1681. आता आपण त्या ठिकाणी करणार आहोत वर्गमूळ 1681चं. बघा, आता मगाची एक ट्रिक मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की 40चा वर्ग जो आहे हा 1600 असतो. मग या ठिकाणी एकक स्थानी 1 आलेला आहे आणि 1600पेक्षा मोठी संख्या आहे. निश्चितच हा 41चा वर्ग असू शकतो बरं का. बघा, 41चा वर्ग कसा काढायचा? 41ची दुप्पट करा, 82 येते. 82 मधून 1 वजा करा, 81 आलं. मग या 1600मध्ये 81 ॲड करा, किती आलं? 1681. बघा, 40च्या वर्गामध्ये म्हणजे पुढची संख्या कोणती आहे? 40च्या 41. त्याची दुप्पट करा, 82. त्याच्यातून 1 वजा करा, 81. ते 81 1600मध्ये मिसळा, 1681 आलं. म्हणजे m+3 बरोबर 41. m बरोबर 41 वजा 3 म्हणजे किती आलं? 38. m म्हणजे किती आलं? 38. ठीक आहे. तर आता हे झालं आपलं मागच्या व्हिडिओमधल्या लास्ट क्वेश्चनचं उत्तर. ठीक आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी मेलवरती उत्तर पाठवलं, त्यांचं अभिनंदन. ठीक आहे. अजून कोणाचं नाव जर राहिलं असेल तर त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते नक्कीच पाठवूया. यामध्ये बघा, ठीक आहे. ओके. तर हे स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. पेपर पेन घेऊन तुम्ही लिहू शकता लगेच, कारण गणिताचा तास आहे. गणिताच्या तासामध्ये तयारी जर या गणितासोबतची मैत्री जर करायची असेल तर ॲज अ फ्रेंडशिप म्हणून काय फ्रेंडशिप बँड आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला नोटबुक आणि पेन पाहिजे इथे. ओके. चला, तर नियम तुम्हाला एक त्रिकोणावरचा असं सांगणार आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरती जो आपण शिरोलंब टाकत असतो, हा शिरोलंब म्हणजे बघा, हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये ही 90 अंशाची बाजू आहे. या शिरोलंबातून म्हणजे ए, बी आणि सी, या बी शिरोलंबातून मी जर या ठिकाणी इथं शिरोलंब काढला, काय काढला? शिरोलंब काढला. आणि जर या ठिकाणी मी एम पॉईंट घेतला, म्हणजे या ठिकाणी बी एम लंब आहे ए सी, असं या ठिकाणी लिहितोय. याचं मी तुम्हाला विस्तारात सांगतो. बघा, बी एम काय आहे? बी एम, ही बी एम या ठिकाणी बी या शिरोबिंदूतून शिरोलंब काढला. या बी एमला आपण शिरोलंब म्हणतो. काय म्हणतो? शिरोलंब. अगदी बेसिक सांगतो मित्रांनो तुम्हाला मी. ठीक आहे. आता ए सी जे आहे, ए सी हा काय आहे बरं? ए सी हा कर्ण आहे. मग कर्णावरती जर शिरोलंब मी काढत असेल आणि हा जर या ठिकाणी 90 अंशाचा असेल
तो शिरोलंब देखील, शिरोलंब लंब म्हणल्यावर 90च आला. ठीक आहे, मग इथे 90 अंश असेल. तर या ठिकाणी या BMचं अंतर काय असेल? BM म्हणजे किती असेल अंतर? ठीक आहे, तर आपण कर्णवर्ग बरोबर पाया आणि उंची या दोन बाजू बघितल्या आणि कर्ण बघितला. पण आता इथं संदर्भ काय येतोय? या शिरोलंबाचा संदर्भ येतोय. अगदी बरोबर. तर पेपर 2 मध्ये असे प्रश्न येऊ शकतात किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो. तर याचं रिलेशन बघा काय असतं. तर BM कसा काढायचा? BM बरोबर वर्गमुळामध्ये AM गुणिले MC. बघा AM आणि हे दोन तुकडे पाडले ना कर्णाचे दोन तुकडे पाडले या ठिकाणी, AM आणि MC. AC या कर्णाचे AM आणि MC असे दोन कर्ण, त्या दोन बाजू त्या ठिकाणी निघल्या. त्या दोन बाजूंचा गुणाकार आणि त्यांचं वर्गमूळ म्हणजे काय असतं? आपलं BM असतं. हा या ठिकाणी एक नियम दिलेला आहे. तर हा शिरोलंब किंवा BM कसा काढायचा तो तुमच्या समोर आलेला आहे. ठीक आहे, आता याच्यावर एक क्वेश्चन मी तुम्हाला घेतो. ठीक आहे, याच्यावरचा एक क्वेश्चन आपण घेऊया. बघा ही आकृती तशीच राहू देतो तुम्हाला समजण्यासाठी. P, Q आणि R. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, फार मेहनतीने या ठिकाणी हे क्वेश्चन्स काढलेले आहेत आणि परीक्षेमध्ये आले तर तुमचा गोंधळ उडायला नको. त्यामुळं आपण युद्धाच्या शांततेमध्ये युद्धाची तयारी करायची असते. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी अँगल P दिलेला आहे 90 अंशाचा, हे तर माहिती आहे सगळ्यांना. पुन्हा नंतर हा PM हा जो शिरोलंब आहे, आता शिरोलंब सुद्धा ओळखायचं शिका. 90 अंशातून हा शिरोलंब या QR कर्णावरती आलेला आहे. ओके, आता या PMची आपल्याला माहिती दिलेली आहे बरं का. ही दिलेली आहे 10 सेंटीमीटर दिलं आहे. PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, पुन्हा नंतर याच्यामध्ये अजून माहिती दिली QM इज 5. ओके, QM इज 5 सेंटीमीटर. आता बघा या दिलेल्या गिवन डाटानुसार आपल्याला प्रश्न हा विचारलेला आहे की QR किती आहे, QR हे अंतर किती आहे. तर आता काय करावं लागेल बरं? बघा आपल्याला या ठिकाणी तुम्ही जर इथं तुम्ही म्हणता की सर आपण PM आणि Q ला आपण इथं पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण हे काढू शकतो. ठीक आहे, आता ते काढू शकता तुम्ही. मग हे काढल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला हे काढावं लागेल. ठीक आहे, तर इकडे न जाता काय करायचं? वरचं सूत्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लक्षात यायला हवं की अरे हा P 90 डिग्रीचा आहे, याच्यातून PM हा काय आहे? हा शिरोलंब म्हणतात याला. ही कन्सेप्ट काय आहे? शिरोलंबाची कन्सेप्ट आहे. आणि यामध्ये या QMचा गुणाकार MR सोबत जर आपण केला आणि त्यांचं जर वर्गमूळ काढलं तर या ठिकाणी PM ही बाजू आपल्याला निघणार आहे. अकॉर्डिंग टू बघा हे आपला शिरोलंब, कर्णावर काढलेला शिरोलंब कधीही त्या दोन बाजू पडलेल्या गुणाकारांच्या वर्गमूळा इतका असतो. ठीक आहे, तर बघा आता हे गणित आपण सोडवूया. वरचं सूत्र लक्षात घ्या. PM बरोबर काय येईल? PM बरोबर वर्गमुळात QR गुणिले MR. PM दिलेला आहे मित्रांनो 10चा वर्ग, सॉरी 10च आहे, 10चा वर्ग नाही 10 आहे आणि वर्गमुळात QR 5 गुणिले MR आहे. आता बघा तुम्ही म्हणताना आता हे MR वर्गमुळाच्या बाहेर कसं काढायचं? अगदी सोपं आहे. इथंच तर बरेच जण फसतात. काय करा, ज्यावेळेस आपल्याला जर बघा तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो दैनंदिन जीवनामधलं. एखाद्या पालकाला जर 2 मुलं असतील आणि दोन्हीही एकाच वर्गामध्ये असतील, एकाच शाळेमध्ये असतील, तर एका मुलाला जर तुम्ही स्कूल बॅग चांगली आणली तर दुसऱ्या मुलाला स्कूल बॅग तुम्हाला आणावीच लागणार आहे, नाहीतर तो तुमचं घर डोक्यावर घेणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे दोघांसोबतही तुम्हाला सारखाच नियम ठेवावा लागणार आहे, समानता त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. मग या दोन्ही बाजूंसोबत सुद्धा मला समानता ठेवायची आहे. एकच बरोबरचं चिन्ह वापरून मला इकडं काही क्रिया करता येईल आणि 10ला मोकळं सोडता येईल असा विषय गणितामध्ये नसतो. गणित हे अगदी सोपं समजून घेण्यासाठी त्याचे नियमसुद्धा बारकाईने लक्षात ठेवायचे असतात. केलं काही तर दोघांचंही सोबतच करायचं. मग बघा आता या दोन्ही बाजूंचा, या पूर्ण बाजूचा काय करायचं आहे आपल्याला? वर्ग करून घ्या. काय करून घ्या? वर्ग. 10चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 5 गुणिले MR याचा कंसाचा वर्ग. तुम्हाला समजण्यासाठी लिहायला लागलोय. दोन्ही बाजूंचा वर्ग घ्या, कोणी नाराज होणार नाही. बघा 10चा वर्ग 100 आणि वर्गमुळामध्ये जर एखादी संख्या असेल आणि तिचा जर आपण वर्ग करत असेल मित्रांनो, तर लक्षात घ्या याच्यापूर्वी सुद्धा घातांकाच्या नियमामध्ये आपण बघितलेलं आहे की वर्गमूळ हे चिन्ह 1/2चं असतं. म्हणजे 5 गुणिले MR
मी रिपीट करतो, वर्गमुळाचं चिन्ह काढलं, 1/2 लिहिलं आणि हा वर्ग अगोदरचाच आहे. घातांकाचा नियम काय सांगतोय? वरचे 2 घात असतील यांचा गुणाकार करा, मग हे 2 आणि हे 2 कट होतील आणि हे वर्गमुळाच्या बाहेर येईल. म्हणजे 5 गुणिले MR या ठिकाणी होणार आहे. आता बघा मित्रांनो, जर मी ते माहेरी सासरीचा ट्रेंड सांगितलेला होता, धनपूर्णांक संख्या आहे, गुणाकारामध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर गुणाकाराचं काय होईल? भागाकार होईल. म्हणजे MR बरोबर 100/5 म्हणजे MR आलेला आहे 20. मग बघा MR किती आला? 20. आकृतीकडे या. मग QR काढायचं आहे आपल्याला. QR बरोबर काय येईल? QM अधिक MR येईल का नाही मित्रांनो? दोघांची बेरीज. मग त्या ठिकाणी QR किती आला? 5 अधिक 20 बरोबर 25 सेंटीमीटर हा आपला QR आलेला आहे. सेंटीमीटर का बरं? कारण दिलेली मापं सगळे सेंटीमीटरमध्ये आहेत म्हणून तो सेंटीमीटर आलेला आहे. जर मीटरचा पर्याय दिला तर चुकूनही 25 मीटर पहिलाच पर्याय गिरवू नका, उत्तर माझं आलं म्हणून. एकक सुद्धा त्या ठिकाणी पाहत चला. काही काही गणितामध्ये एकक दिलेले नसतात, त्यामुळे तिथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण अशा पद्धतीची गणितं आली तर अशा सूत्राला आधार घेऊन या सूत्राचा आपल्याला गणित सोडवायचं असतं. ठीक आहे. तर मित्रांनो, यावरती प्रश्न मोठी असतात, पण यावरती सराव तुम्हाला करावा लागत असतो. आणि मी कितीही या ठिकाणी सराव जरी घेतला तरी ते तुमचा पेन तुमच्या वहीवरती चलणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता अजून एक गोष्ट यामधली जी मी तुम्हाला सांगणार आहे ती फार महत्त्वाची आहे. त्यावरती सुद्धा उदाहरण आपण घेणार आहोत, पण तो नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. जास्त पार्ट मोठा होईल आणि डोक्याला हा खुराक जास्त वाढेल. त्याच्यामुळे मी आत्ता जो दिलेला तुम्हाला त्रास आहे तो पुरेसा आहे. आता जो थोड्या वेळानंतर त्रास देणार आहे तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही कधीही पाहू शकता. पण केव्हा? ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब केलं आहे, सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जो ॲरो आलेला आहे त्याला क्लिक करून ऑलवर करायचं. ऑलवर म्हणजे तुमच्या जसे SMS तुम्हाला येतात तसे यूट्यूबच्या इनबॉक्समध्ये, यूट्यूबचा सुद्धा एक यूट्यूब ओपन केल्यावरती सुद्धा तुम्हाला वरती दिसतो नोटिफिकेशनमध्ये की आपला व्हिडिओ त्या ठिकाणी आलेला आहे. तो तुम्ही केव्हाही पाहू शकता. बऱ्याच जणांनाही कसं सापडायचं ते माहीत नव्हतं. ठीक आहे. पण या ठिकाणी असो, आपल्याला परिस्थिती आलेली आहे, त्या परिस्थितीला आपण सामोरं जाणार आहोत कारण आपण मनुष्य आहोत. त्यामुळे आपल्याला कुठल्याही पातळीवर आपली परीक्षा घ्यायची ठरवली तरी आपण ती यशस्वी होणारच आहोत. त्यामुळे या ठिकाणी अशा सोप्यात सोपा कंटेंट तुमच्यासमोर आम्ही जो घेऊन येत आहोत तो आवडला असेल तर नक्कीच पुन्हा एकदा लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. मात्र सबस्क्राईब आणि ऑल बटनवर नोटिफिकेशनच्या क्लिक करायला विसरायचं नाही आहे. तर भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.